जल जीवन मिशनची योजना आतापर्यंत बऱ्याच गावांपर्यंत त्या योजना काम चालू आहे, पण तिथं कामात काही ठिकाणी निकृष्टपणा आहे, तर त्याच्यावरती पण लक्ष घातलं गेलं पाहिजे। कारण जिल्हा परिषदेकडे तक्रार केली तर हे खालचे ठेकेदार ऐकत नाही, वरती आपल्या पाणी पुरवठा मंत्र्यांकडनं तक्रार केली तर ते सांगताय की त्यातल्या काही योजना जिल्हा परिषदेकडे, माझ्याकडे काही योजना नाही, अशा तक्रारी मग करायच्या तक्रारी कोणाकडे? त्यामुळे ठेकेदारांचा मुजोरपणा वाढतोय आणि मला वाटते काही वाड्यापाड्या त्यातून वंचित राहिल्यात, काही वस्त्या वंचित राहिल्या, त्याचे प्रस्ताव परत सरकारकडे आलेत। तर त्यामुळे राज्य आणि केंद्राचा हा विषय आहे, पण त्यात लक्ष घालून राज्यातही सरकार आपलंच आहे आणि केंद्रातही सरकार आपलं आहे आणि हे मोठ्या बहुमतातलं सरकार आहे। त्यामुळे मला वाटतं प्रत्येक माणसाला पाणी देणं ही आपलं शेतीचं पाणी पुढची बाब आहे, पण पिण्याचं पाणी प्रत्येकाला भेटणं आणि शुद्ध पाणी भेटणं हे मोदी साहेबांचं स्वप्न आहे। मला वाटतं महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या नेत्यांचं आमदारांचं पण स्वप्न आहे। त्यामुळे तसा विचार करावा आणि उर्वरित ज्या योजना राहिल्या त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन आपण पुढे गेलं पाहिजे। त्यासाठी सरकारकडनं धोरणं राबवली जातील असं मला खात्री आहे। राहिला उद्योग व्यवसायाच्या बाबतीत तर माझ्या तालुक्यात MIDC मंजूर केली आहे, पण ती आता पूर्णत्वाला जायची आहे। त्याची लवकरात लवकर उभारणी झाली पाहिजे, तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे, ही सगळी धोरणं राबवली पाहिजे। आणि महाराष्ट्रामध्ये आता आपण बहुमतात आहे, त्यामुळे आपण विचारच असा केला पाहिजे का प्रत्येक गावानं, प्रत्येक भागानं, प्रत्येक तालुक्यानं आपल्यावर प्रेम केलंय, त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचा विकास करणं हे आपलं काम आहे। तिथं मग आपण असा कधीतरी विचार केला पाहिजे का रस्त्यावरती जे बेघर लोक आहेत तर त्यांच्यासाठी कधीतरी घर देण्याचा आपण विचार केला पाहिजे। कारण मला वाटते त्यांची कुठं नोंद आहे की नाही मला माहित नाही, रस्त्यावर राहतायत, भीक मागतायत आणि स्वतःचा प्रपंच थंडी वाऱ्यात उभा करतायत, एक पाल टाकलेला असतो। तर ह्या लोकांसाठी पण आपण धोरण राबवलं पाहिजे, कारण ते पण ह्या भारताच्या मातीतले आहेत, ह्या महाराष्ट्राच्या मातीतले आहेत, तर त्यांच्यासाठी पण काही धोरण राबवता येते का हे आपण पाहिलं पाहिजे। त्यांना घरं दिली पाहिजे, त्यांच्यासाठी शिक्षणाच्या सुविधा दिल्या पाहिजे। हे असं म्हणजे एकदम तळागाळापासून तर उच्चभ्रू लोकांपर्यंत आपण कसं काम करू शकतो असा विचार केला पाहिजे। आदिवासींच्या बाबतीत बोलायचं तर आश्रमशाळांची अवस्था कशी आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे। त्या आश्रमशाळांमध्ये मोठमोठी संकुलं आहेत, तर मग तिथं आरोग्य सुविधा दिली गेली पाहिजे, त्यात नर्सेस दिल्या पाहिजे, तिथे डॉक्टर दिले पाहिजे, आश्रमशाळेचा पूर्ण स्टाफ भरला पाहिजे, शिक्षणाची गुणवत्ता वाढली पाहिजे। आज मला एक सांगा की 2 मिनिट घेतो फक्त, की आज आपण डिसेंबर महिना उगवलाय तरी विद्यार्थ्यांचे ऍडमिशन अजूनही झालेलं नाही। आजचं मेरिट आहे आदिवासी वसतिगृहांचं 70 नाही 75-80% वरचं मेरिट आहे। मग 60-65 वाल्यांनी काय करायचं? त्यांनी शाळा शिकायचीच नाही का? खेड्यावरून कसं यायचं? तर त्या दृष्टीनं पण आपण विचार केला पाहिजे।